थर्ड वर्ल्ड वॉरमध्ये हा किल्ला तुमचं जीवन वाचवू शकतो, कारण इतिहासात कधीही या किल्ल्यावर युद्ध जिंकणं शक्य झालं नाही. हा आहे दौलताबाद किल्ला, ज्याला देवगिरी किल्ला असेही म्हणतात. हा महाराष्ट्रातील औरंगाबाद जवळ दक्षिण भारतात स्थित आहे. 12व्या शतकात यादव वंशाने बनवलेले हे अभियांत्रिकी चमत्कार म्हणजे एक शंख आकाराचं टेकड्यावर बांधलेलं किल्ला. त्याची खासियत 18 मीटर उंच आणि 9 मीटर जाड भिंती. इतकंच नाही, शत्रूला थक्क करण्यासाठी येथे ट्रिपल लेयर्ड भिंती, खोल खाई आणि भूलभुलैयासारखा रस्ता बांधला होता. असा किल्ला ज्यावर इतिहासात कधीही कोणतं युद्ध जिंकू शकलं नाही. पुरा किल्ला एका खडकावरून कोरण्यात आला आहे. भिंती इतक्या सरळ आणि गुळगुळीत आहेत की शत्रूला चढण्याची कल्पना देखील येऊ शकत नव्हती. खाली 40 फूट खोल खाई, ज्यामध्ये नेहमी घातक मगरांचं रक्षण असायचं. म्हणजे शत्रू भिंतीवर चढू शकलं नाही तर खाईत त्याचा नाश तयार होता. सर्वात खास आहे त्याचा अंधार भूलभुलैयासारखा रस्ता, ज्याला अंधेरी म्हणतात. हे फक्त एक सुरंग नव्हे तर एक सायकोलॉजिकल वेपन होते. याची रचना अशी होती की शत्रूच्या मशाली धुरातून त्याच्यासाठी मृत्यू निर्माण होत असे. दुसऱ्या बाजूला किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर असलेले लोखंडी विशाल काटे हे दाखवतात की हा किल्ला हत्ती प्रूफ होता. या कांतांमुळे कोणीही हत्ती दरवाजा तोडण्याची हिंमत करू शकत नव्हती. किल्ल्याच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रवास सोपा नाही. सुमारे 750 पायऱ्यांची कडी चढाई करून तुम्ही शिखरावर पोहोचता. या मार्गाच्या मध्ये उभा आहे चांद मिनार, जो कुतुब मिनार नंतर भारतातील दुसरा सर्वात विशाल मिनार आहे. 15व्या शतकात विजयाचं प्रतीक म्हणून बांधला गेला होता. इतकंच नाही, हा किल्ला स्वतःमध्ये एक पूर्ण शहर होता. येथे बारूद ठेवण्यासाठी सुरक्षित बारूदखाने, पिण्यासाठी खोल तलाव आणि वेगवेगळ्या स्तरांवर बांधलेले भव्य महल ही त्याची वास्तुकला दाखवतात. साल 1296 मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या विजयानंतर 1327 मध्ये मोहम्मद बिन तुगलकांनी दौलताबादला आपली नवी राजधानी बनवली. दिल्लीहून हजारो लोक येथे आणले गेले, पण येथेच भूगोल आणि पाणी संकट हे त्यांचे मोठे शत्रू ठरले. काही वर्षातच हा ऐतिहासिक प्रकल्प अयशस्वी झाला आणि राजधानी परत दिल्लीला हलवावी लागली.